कुरुंदवाड नगर भूमापन कार्यालयातील गैरकारभारावर शिवसेनेचा मोर्चा, सोमवारपर्यंत निपटारा न झाल्यास टाळे ठोकण्याचा इशारा। कुरुंदवाड शहरातील नगर भूमापन कार्यालयात गेल्या 1.5 वर्षापासून फेरफार नोंदणी, प्रॉपर्टी कार्ड नोंदणी, डायरी नोंदी आणि भूमापन मंजुरीची कामे रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या गैरकारभाराच्या विरोधात गुरुवार दिनांक 9 शिवसेनेच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला। मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांनी केले। त्यांनी सांगितले की गट क्रमांक 1249 मधील 6 प्लॉट धारकांनी डायरी मंजुरीसाठी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी केवळ एका अर्जाला मंजुरी देण्यात आली, तर उर्वरित 5 अर्ज कोणतेही कारण न देता नामंजूर करण्यात आले। समान कागदपत्रे असूनही असा भेदभाव म्हणजे स्पष्ट भ्रष्टाचार, असा आरोप त्यांनी केला। यावेळी नागरिकांनीही गंभीर आरोप करत सांगितले की कार्यालयातील एक खाजगी व्यक्ती ऑनलाईन प्रस्ताव नोंदणीचे कामे करून घेत असून त्यांच्यामार्फत पैसे दिल्याचेच प्रस्ताव मंजूर केले जातात। या आरोपांमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये गडबड उडाली। अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी सर्व अर्जाचा सोमवारपर्यंत निपटारा करण्याची मागणी केली। अखेर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उगळे यांनी इशारा दिला की सोमवारपर्यंत सर्व प्रलंबित अर्जाचा निपटारा झाला नाही तर नगर भूमापन कार्यालयाला टाळे ठोकले जाईल। अशाच अपडेट्ससाठी एसपी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।